आजकाल सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडले की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची एकतर भली मोठी जाहिरात दाखवली जाते किंवा मग महाराष्ट्रातील सरकारच्या हलगर्जीपणामुळे किती नागरिकांचा मृत्यू झाला या दोन बातम्या अत्यंत नीती नियमाच्या झाल्यात यापेक्षा वेगळं काही महाराष्ट्रात घडताना दिसत नाही। होय, असाच काही प्रकार नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये झालाय। तब्बल 24 तासांमध्ये 24 मृत्यू तर 30 तासांमध्ये 30 रुग्णांचे मृत्यू झाले। त्यामुळे आरोग्य सेवा महाराष्ट्रात तरी उपलब्ध आहे की नाही, आरोग्य मंत्री मात्र दररोज पेपरात दिसतील, मात्र आरोग्य सेवा कुठेही दिसत नाही। या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण। महाराष्ट्रामध्ये आणि शहरांमधील बस सेवा असो की बस स्टॉप असो की ती वृत्तमानपत्र असो की टीव्ही चॅनल असो, सगळीकडे या ट्रिपल इंजिन सरकारच्या फक्त आणि फक्त जाहिराती दिसतात, मात्र प्रत्यक्षात काम कुठेही दिसत नाहीत। संपूर्ण महाराष्ट्रात खड्ड्याचं साम्राज्य झालं, अनेक नागरिक त्या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन मृत्युमुखी पावले। आणि आता आरोग्य सेवेच्या बाबतीतच बोलायचं झालं तर आरोग्य सेवेच्या प्रत्येक मोठमोठ्या बातम्या मागील रेकॉर्ड तोडणारे येत आहेत। मागील 1 महिना सुद्धा उलटला नाही, कळवा रुग्णालयामध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सरकार खळबळून जागा झालं होतं। मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी समिती नेमली होती व नेमक्या दोषींवर कारवाई करणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं व 2 दिवसात ही समिती काय आपला अहवाल असेल तो जाहीर करेल। मात्र या समितीला तब्बल 1 महिना लागला आणि त्यानंतर जो समितीचा अहवाल आलाय त्यामध्ये कोणाचीही चूक नाही, कोणीही हलगर्जीपणा नाही, मात्र त्यात त्रुटी आहे त्या सरकारच्याच। आणि त्यानंतर 1 महिनाही उलटत नाही तर नांदेड जिल्हा त्याबरोबर छत्रपती संभाजीनगर, ज्या औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ठेवलंय, मात्र त्या संभाजीनगरातील सुविधा ज्या औरंगाबाद शहरात होत्या त्या तशाच आहेत, फक्त नाव बदललं गेलं, मात्र तिथल्या नागरिकांना कोणत्याही सुविधा आजही मिळत नाहीत। अनेक नागरिक अक्षरशः मृत्युमुखी पडताना दिसत आहेत। त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार नेमकं करतं तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही। डॉक्टर शंकरराव चव्हाण या वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये तब्बल 24 तासांमध्ये 24 मृत्यू, त्यामध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे, 7 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे। ही बातमी बाहेर येत नाही, तोच आणखी काही तासांनंतर 8 जणांचा मृत्यू झाला, ही सुद्धा बातमी लगेच बाहेर आली त्याच रुग्णालयातून। आणि तब्बल 70 पेक्षा जास्त नागरिक हे अति गंभीर अवस्थेत आहेत, चिंताजनक अवस्थेत आहेत। त्यामुळे नेमकं सरकार करतं तरी काय। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे सुद्धा 24 तासांमध्ये तब्बल 12 नागरिकांचा, निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय। सरकार डॉक्टर प्रशासनावर टेलत आहे तर प्रशासन मात्र सरकारवर पेलत आहेत। नेमकं मात्र यात होतं तरी काय, नेमकं कोण चुकत आहेत याकडे सरकार गांभीर्याने कधी बघणार। कळव्याचा प्रसंग झाला त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी खरं तर चौकशी समिती नेमली होती, त्यानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय केलं, कोणत्याही त्रुटी दूर केलेल्या नाही, मात्र फक्त आणि फक्त या हॉस्पिटल प्रशासनावर जबाबदारी सोडायची आणि त्यांच्यावर आरोप लावायचे आणि हे सरकार मोकळं होतं। असंच काही चित्र अनेक वर्षांपासून आपल्याला बघायला मिळताना दिसत आहे। त्यामुळे अत्यंत दुर्दैव म्हणता येईल महाराष्ट्र सरकारचं। महाराष्ट्रातील या ट्रिपल इंजिन सरकारपेक्षा केजरीवाल सरकार बरं असं म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्रातील नागरिकांवर आले। त्याचं प्रमुख कारण म्हणजे जर महाराष्ट्रात खरं म्हटलं तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई शहराला ओळखलं जातं, मात्र इथलं आर्थिक बजेटमध्ये जर आपण आरोग्य विभागाला जर आपण बघितलं तर आरोग्य विभागाच्या पत्रामध्ये 1% सुद्धा आर्थिक बजेटचं नियोजन केलं जात नाही। त्यामुळे लाखोंनी जी लोकसंख्या महाराष्ट्रातली वाढत आहे त्यांच्यासाठी 1% सुद्धा या आर्थिक नियोजनामध्ये 1% सुद्धा
निधी या सरकारकडून वेगळा काढला जात नाही. तोच निधी जर आपण दिल्लीतील केजरीवाल सरकारमध्ये कंपेअर केली तर तब्बल 15 ते 16% केजरीवाल सरकार हे आरोग्य विभागावर खर्च करतं. त्यामुळे तेथील सर्व शासकीय दवाखाने अक्षरशः सर्व सुविधायुक्त व खाजगी दवाखान्यांच्या स्पर्धेमध्ये उतरले. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्याच्या सुविधा दिल्लीमध्ये महाराष्ट्रापेक्षा चांगल्या मिळत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार जर 16% आपल्या नागरिकांसाठी एकूण अर्थसंकल्पातली रक्कम काढत असेल आणि महाराष्ट्र फक्त 1% काढत असेल तर महाराष्ट्रातील मृत्यू प्रमाण यापेक्षाही डबल झालं तर आश्चर्य वाटायला नको. यानंतर आरोग्य सेवेवर सर्वात महत्वाचं तणाव येण्याचं कारण म्हणजे 17,864 पदं ह्या आरोग्य विभागाची महाराष्ट्र सरकारने अद्याप भरलेलं नाही. इतकी जर पदं रिक्त असतील तर जे आता सध्या अस्तित्वात डॉक्टर आहेत त्यांच्यावर नक्कीच तणाव येणार आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता ही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. ज्या पद्धतीने नागरिकांचे आणि रुग्णांचे लोंढे हॉस्पिटलकडे वाढत आहेत त्या मानाने सुविधा मात्र तुटपुंजा होत आहेत. 1% जर आपला आर्थिक बजेट अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला असेल तर काय त्या सुविधा आपण सरकारकडून अपेक्षित करू शकतो. ज्या दवाखान्यांमध्ये 1100 खाटा आहेत तिथे 1700 रुग्ण येले जातात. खरं म्हणलं तर जिल्हा रुग्णालयामध्ये 1700 रुग्ण 1700 खाटा म्हणजे काहीच नाही. जर या सरकारने खरोखर आरोग्य बजेट वाढवलं जिथे 1700 खाटा काय तिथे 5000 खाटांचं नियोजन सुद्धा सरकार करू शकतं. मात्र या सरकारची इच्छाशक्ती असेल तर हे सर्व शक्य होऊ शकतं. एकीकडे महाराष्ट्रातील सरकारी शाळा बंद करायला हे सरकार निघालंय तर केजरीवाल सरकारने सरकारी शाळा या खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये अत्यंत चांगल्या केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीचं सरकार केजरीवालांचं सरकार हे महाराष्ट्र सरकारपेक्षा काही पटीने चांगलं सध्या तरी नागरिकांना वाटत आहेत. कितीही त्यांच्याकडे रेवडी वाटणारं सरकार म्हणून जरी आरोप केले असले तरी मात्र प्रत्यक्ष नागरिकांना त्या मतदारांना खऱ्या अर्थाने आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा महाराष्ट्रापेक्षा काही पटीने सध्या दिल्लीमध्ये जास्त मिळत आहेत. त्यामुळे केजरीवाल महाराष्ट्र सरकारपेक्षा बरे नाही का? महाराष्ट्र सरकार तब्बल 2600 कोटी अनेक आरोग्य योजनातून नागरिकांना पुरवले जाते. मात्र खऱ्या अर्थाने याचा फायदा या खाजगी रुग्णालयांना मिळतो आणि त्या खाजगी रुग्णालयातून मोठं कमिशन सरकारी अधिकाऱ्यांना वाटलं जातं आणि फक्त 900 कोटीच्या आसपास ही रक्कम खऱ्या अर्थाने जे शासकीय रुग्णालय आहेत त्यांना दिली जाते. जर हीच 2600 कोटी रुपये जर शासनाने आपल्या शासकीय रुग्णालयांमध्येच जर वापरली गेली तर या योजनांचाही काही काळजी करण्याची गरज नाही. तीच मोफत आरोग्य सेवा आपण शासकीय रुग्णालयांमधूनच देऊ शकतो. मात्र नागरिकांची दिशाभूल करत या योजना चालवल्या जातात आणि त्या खाजगी रुग्णालयांना दिल्या जातात. त्यामुळे खाजगी रुग्णालयांकडून ही कोट्यावधींचा महसूल वसूल केला जातो. त्याकडे मात्र शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे की काय हा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या ट्रिपल इंजिन सरकारला खरोखर जर नागरिकांची काळजी असेल तर त्यांनी आरोग्य विभागाचं बजेट हे वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. व ज्या 17 ते 18,000 पदं रिक्त आहेत ती भरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे फक्त आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आरोप लावून आपले हात वरती करण्यापेक्षा प्रत्यक्ष जर आपण कर्तव्यावर भर दिला तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या नागरिकांना आपण काळजी करता आणि नागरिकांचं हित जोपासता असं म्हणता येईल. मात्र यातून खरोखर या ट्रिपल इंजिन सरकार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणार आहे का की फक्त चौकशी समित्या नेमून नागरिकांचं लक्ष विचलित करायचं आणि पुन्हा अशा प्रकारचे प्रसंग महाराष्ट्रात वारंवार घडतच राहणार आहे. त्यामुळे सरकार आता तरी लक्ष द्या असं म्हणण्याची आता वेळ आहे. आपल्याला काय वाटतं, सरकारने ही रिक्त पदं सर्वात अगोदर भरणं गरजेचं आहे की नाही? सरकारने जिथे खाटा अपुऱ्या आहेत तिथे 4 पट खाटा वाढवणं आपल्याला आवश्यक वाटतं की नाही, की फक्त चौकशा समित्या नेमायचं आणि नागरिकांचं त्या प्रसंगापुरतं दुर्लक्ष करतं? याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं कमेंट बॉक्समध्ये मत टाकायला विसरू नका.
आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करावा. अजूनही आधार न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.